नमस्कार. जगतामादिभूतात्वं जगत्वं जगदाश्रया एकाप्यनेकरूपासि जगदम्ब नमोऽस्तु ते. जगदम्ब नमोऽस्तु ते. जगदम्ब नमोऽस्तु ते. आपल्या भारत देशात अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकीच एक सण म्हणजे नवरात्र. हा सण भारतातील विविध भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सार्वजनिक मंडळांमध्ये देवीच्या मूर्ती स्थापना करतात. नवरात्रीतील 9 दिवस सर्वजण मोठ्या श्रद्धेने देवीची पूजा करतात. सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी भजन, कीर्तन तसेच अनेक देखाव्यांचे आयोजन केले जाते. ते बघायला लोक एकत्रित येतात. बरेच लोक 9 दिवस उपवास करून देवीचे व्रत पूर्ण करतात. नवरात्रीचे 9 दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. देवीप्रमाणे सर्व स्त्रियाही 9 दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसतात. नवरात्रीमध्ये सर्वत्र सजावट पाहायला मिळते. मोठमोठे मंडप बघायला मिळतात. विविध सार्वजनिक मंडळांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्त्रिया, पुरुष तसेच लहान मुलं दांडिया खेळतात. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात. ह्या 9 दिवसात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. कलकत्ता, गुजरात, बिहार, आसाममध्ये या सणाला वेगळेच महत्त्व आहे. तेथे मोठ्या प्रमाणात दुर्गा पूजेचे आयोजन केले जाते. देवीने नवरात्राचे 9 दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. पौराणिक कथांच्या आधारे विचार करायचा झाल्यास देवी सतत आपल्यावर प्रहार करणाऱ्या, मानव जातीला किंवा निसर्गाला त्रास देणाऱ्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या प्रत्येक प्रवृत्तीचा नायनाट करून ही सृष्टी सुजलाम सुफलाम व्हावी ह्यासाठी या राक्षसांशी युद्ध करत असते. त्या तिच्यातल्या प्रत्येक शक्ती रूपाचीच पूजा या 9 दिवसात केली जाते. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा उत्सव. 9 या अंकाला अध्यात्म शास्त्रात असाधारण महत्त्व आहे. नवरात्राचे प्रतीक म्हणून जो घट मांडला जातो त्यातील नंदादीप व घट यांना प्रतिकात्मक पूजले जाते. कारण हा दीप आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रातून निर्माण होणाऱ्या तेजाचे प्रतीक आहे. आजची तिसरी माळ चंद्रघंटा देवीला समर्पित आहे. देवीच्या कपाळावर घंटेच्या स्वरूपात अर्धचंद्र आहे, म्हणून तिला चंद्रघंटा म्हणतात. तिचे वाहन सिंह आहे. तिला 10 हात आहेत. तिच्या हातात कमळाचे फूल, धनुष्य, जपमाळ, बाण, त्रिशूळ, गदा, कमंडलू, तलवार आहे आणि एक हात अभयहस्त मुद्रेत आहे. आजचा रंग निळा. निळा रंग निर्भयता, साहस, बलिदान व असत्यावर सत्याचे विजयाचे प्रतीक आहे. नीलवर्णी आकाशात फाकली सुंदर प्रभा. नीलवर्णी आकाशात फाकली सुंदर प्रभा, निळे शार मेघ दाटले सुंदर नभा. निळे शार मेघ दाटले सुंदर नभा. निळाईच्या नवलाईने नटली ही सुधा. निळाईच्या नवलाईने नटली ही सुधा. आज चंद्रघंटा ल्याली नीलवर्णी साडी सुंदर दिसे बघा. आज चंद्रघंटा ल्याली नीलवर्णी साडी सुंदर दिसे बघा. आज आपण देवीचे आणखी एक गीत ऐकूया. कोल्हापूरच्या दरबाराची,
कोल्हापूरच्या दरबाराची तू तर अंबे राणी, तुझिया दारी आज पातलो होऊन बापुडवाणी, तुझिया दारी आज पातलो होऊन बापुडवाणी. कोल्हापूरच्या दरबाराची, कोल्हापूरच्या दरबाराची तू तर अंबे राणी, तुझिया दारी आज पातलो होऊन बापुडवाणी, तुझिया दारी आज पातलो होऊन बापुडवाणी. संसाराचे बंधन आम्ही सांग कसे तोडावे, तुझिया दारी येण्यासाठी पुण्य कसे जोडावे. संसाराचे बंधन आम्ही सांग कसे तोडावे, तुझिया दारी येण्यासाठी पुण्य कसे जोडावे. उमजे नामज मागे काही, उमजे नामज मागे काही, येऊन घरी तू पाही, तुझिया दारी आज पातलो होऊन बापुडवाणी, तुझिया दारी आज पातलो होऊन बापुडवाणी. माया पाशी गुंतत गुंतत जन्मही गेला वाया, सुटण्यासाठी जन्म मृत्यूतून सार्थक व्हावी काया. माया पाशी गुंतत गुंतत जन्मही गेला वाया, सुटण्यासाठी जन्म मृत्यूतून सार्थक व्हावी काया. भेटीसाठी आतुरले मी, भेटीसाठी आतुरले मी, नयनी आले पाणी, तुझिया दारी आज पातलो होऊन बापुडवाणी, तुझिया दारी आज पातलो होऊन बापुडवाणी. रूप तुझे दाविण्या मजला केव्हा येशील अंबे, भक्त तुझे आनंदाने वदती जय जगदंबे. रूप तुझे दाविण्या मजला केव्हा येशील अंबे, भक्त तुझे आनंदाने वदती जय जगदंबे. भाव भक्तीने स्तुती करिता, भाव भक्तीने स्तुती करिता थकली माझी वाणी, तुझिया दारी आज पातलो होऊन बापुडवाणी, तुझिया दारी आज पातलो होऊन बापुडवाणी. कोल्हापूरच्या दरबाराची, कोल्हापूरच्या दरबाराची तू तर अंबे राणी, तुझिया दारी आज पातलो होऊन बापुडवाणी, तुझिया दारी आज पातलो होऊन बापुडवाणी, तुझिया दारी आज पातलो होऊन बापुडवाणी. अंबा माता की जय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. अंबे उदयोस्तु.